नमस्कार श्रोते हो. मी अमृता संभूस माझ्या अमृत संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. श्रोते हो, तुम्हाला माहितीच आहे, नवरात्रीमध्ये आम्ही नवरात्रीतील नवदुर्गा ही मालिका आपल्याकरता घेऊन येतो. आणि ह्या मालिकेमध्ये आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दुर्गांशी संवाद साधत असतो. हे ह्या मालिकेचं तिसरं वर्ष. गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही ह्या मालिकेला भरभरून प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. नमो नमः सर्वेभ्यः. सर्वेभ्यः भवद्भ्यः अहम स्वागतं करोमि. अद्य नवरात्रस्य प्रथमदिनम् अस्ति. आज मी तुमच्याशी संवाद साधताना संस्कृत भाषेतून सुरुवात केली. कारण नवरात्र म्हटलं की आपण देवीची जी स्तुती करतो, कवन गातो, जी काही स्तोत्र म्हणतो, ती सगळी संस्कृत भाषेमध्येच आहेत. आणि आज आपण ज्या दुर्गेशी संवाद साधणार आहोत, त्या ज्येष्ठ संस्कृत भाषेच्या शिक्षिका आहेत. आणि त्यांचं वय जर का मी तुम्हाला सांगितलं, तर तुम्हाला विश्वास बसणार नाही बरं का. त्यांचं वय हे फक्त, नीट ऐका हां, त्यांचं वय हे फक्त 99 आहे. हो 99. जसा नवरात्रीमध्ये 9 हा आकडा आहे, तो त्यांच्या वयात 2 वेळा आहे. 99. आपण म्हणतो ना, एज इज जस्ट अ नंबर, आणि त्या पूर्ण करत आहेत आयुष्याची वर्ष 100, ती पुढल्या वर्षी. तर अशा ह्या संस्कृत शिक्षिकेशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांचं नाव आहे लीला श्रोत्री मॅडम. चला तर मग त्यांच्याशी आपण संवादाला सुरुवात करूया. नमस्कार श्रोत्रीबाई, तुमचं अमृत संवाद या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. बाई, मला सर्वात पहिले तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचं बालपण कुठे गेलं आणि शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं? बालपण उरण आणि पेण. हां. उरणला अर्धी 6वी आणि बाकी सगळं शिक्षण मग पेणला. फायनल झाले, 14 वर्षाचे होते तेव्हा. आणि आता हायस्कूल वडील बोलले बाद झालं शिक्षण, आता नाही कर, आईजवळ काम करायला पाहिजे. थोडंसं रडायला आलं, बट मी काम करीन आधी, आणि काय थोडा जो काही मला वेळ मिळेल तेवढ्यात मी अभ्यास करेन. मला तुमचा तो टक्के नको, तुमचे हे नको, पास झाले अशी कारण, एवढंच माझं हे होतं. मग त्याप्रमाणे मला मग जायला मिळालं. काम म्हणजे किती, शेणाचं सारवणं, 3-3 खोल्या. अरे बापरे. हो, आणि असं राहत नाही विहिरीला, हां. आणि ते शेंदून पाणी काढायचो, अच्छा. कपडे धुवायचे. हां. गावाच्या बाहेर शाळा, अरे तर बापरे. तिकडे शाळेत चालत जायचं, आणि घरातली सगळी कामं करून कामं शाळेत करून. जायचं. हो. नाही तर मग आई तरी एकटी काय करणार, नाही 12 भावंड होतो आम्ही एकूण. अच्छा. आता फक्त 2 जणी आहोत. ओ. मी सगळ्यात मोठी, आणि हां. दुसरी आहे ती माझ्यापेक्षा 13 वर्षांनी लहान आहे. अच्छा. पुण्याला आहे ती पण सगळं करते. अच्छा. भजनाचे क्लास, अमकं तमकं, गायनाच्या परीक्षा दिल्यात, हां. सगळं काय आहे. अच्छा. पण मग तुम्हाला संस्कृत भाषेची आवड कशी निर्माण झाली आणि कधी निर्माण झाली? ते शाळेत सांगता असतानाच? नाही, काय झालं, शाळेत असताना हां. संस्कृतच्या परीक्षेमध्ये 100 पैकी 82 मार्क मिळाले अरे वा. आणि एक्सलंट शेरा. हां. तर मी म्हटलं वा, एवढंसं कर, मी अभ्यास करायला मला वेळ पण नसतो, पण मग त्याच्यावरच मला एवढे मार्क मिळाले म्हणजे काय, मी सहज शिक्षिका होऊ शकेन असं. अच्छा. आणि शिक्षिका का व्हावं लागलं ह्याचंच वेगळं आहे. ते ह्याच्यामध्ये कशा गॅदरिंगमध्ये छोटे छोटे संवाद, हां. त्याचाच एक भाग घेतला होता. हां. गमतीची बेरीज. अच्छा. फळ्यावरती लिहिलं गमतीची बेरीज. हां. 9 अधिक 6 उत्तर काढायचं. जवळ घड्याळ होतं. सगळ्या मुलांचं झालं, त्याने हे टाकलं, हे काय, ही एकच मुलगी अशी काय बसले, आमचं तर केव्हाच झालं. तर तिचं उत्तर बाईने विचारलं, ती म्हणली, माझं उत्तर 15 नाहीये, माझं उत्तर 3 आहे. अच्छा. कसं सगळ्या काय? हो 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 हसायला लागल्या. हां. हसता कशाला तुम्ही, मी समजून देते ना 3 उत्तर मी कसं काढलंय ते. 12 नंतर आपण 13 वाजले म्हणतो का, नाही. 14 वाजले म्हणतो का, नाही. 15 वाजले म्हणतो का, ते घड्याळचं वेगळं असतं, बरोबर. पण साध्याप्रमाणे असं आपण म्हणत नाही. हो. मग त्याप्रमाणे 3 उत्तर येतं. अच्छा. 3 वाजले. मग सगळ्या जरा थोड्याशा खजील झाल्या, हसल्या होत्या सगळ्या त्या.
मी म्हटलं असे हुशार मुलं आपल्याजवळ पाहिजेत, तर शिक्षिका व्हायला पाहिजे. त्याच्याशिवाय विद्यार्थी कसे भेटतील? बरोबर, बरोबर. हां, तेव्हा ती झाली. आणि अच्छा. हायस्कूलमध्ये ते सांगितलं ना, मार्क मिळाले. हो, हो. संस्कृतची शिक्षिका व्हावंसं वाटलं. अच्छा. पण मग जेव्हा तुम्ही संस्कृत शिकलात, तेव्हा सुद्धा तुम्हाला सुभाषितं ही पाठांतराला होती का शाळेत? का होतं? अच्छा. भाषांतरात एवढे परिच्छेद होते, हां. मराठीचे संस्कृत. अच्छा. त्यावेळेला होते. आता कुठे काहीच नाही. आता प्रश्न असतो एस-एस-सीच्या पेपरचा, मुलं सोडतच नाहीत. त्याला किंवा घालतात. बरोबर. मग काय, मग कशाला? मग त्यामुळे ते भाषांतर त्यांना नकोच असतं काही. मग भाषांतर नाही, मग तुम्ही बोलणार कसं? बोलणार कसं? बरोबर आहे. हा प्रश्न येतो. पण मग जेव्हा तुम्ही संस्कृत शिकत होता, तेव्हा तुम्ही म्हणजे शाळेत ज्या शिक्षिका शिकवायच्या तुम्हाला संस्कृत, तर तेवढ्यापुरतंच मर्यादित होतं का तुम्ही कुठे संस्कृतच्या क्लासला पण नाही, जात होतात? नाही. क्लासला नाही. क्लास कसलं, शाळेत जायला पंचायत होती. मग जेमतेम ते स्कॉलरशिप मिळून झालं ना, हां. हे करून असं. अच्छा. ओके. 5 वर्ष एकूण हायस्कूलची. ओके. अडीच वर्ष. हां, 2.5 वर्ष फ्रीशिप, हां. 2.5 वर्ष हाल्फ फ्री. अच्छा. असं ओके. करून. हं. फ्रीशिप आधी होती. हां. पुढच्या ह्याच्यासाठी नाही, ते हाल्फ हां. असं होतं ते. अशा करून ते शिक्षण असं झालंय. पण मग आपण संस्कृत भाषा शिकवावी, हे तुमच्या मनात कधी आलं आणि वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही संस्कृत भाषा शिकवताय? ते भाषा म्हणजे ते 8वीत होते ना, हां. तेव्हा तर संस्कृत होतं आम्हाला. मग ते बरोबर. मी ते 82 मार्क मिळाले, हो, हो, हो. सैरा मिळाला हो. चांगल्या. एक्सलंट म्हटलं म्हणून. आता हे पण आपण चालू करायचं. अच्छा. आणि भाषांतर होतं ना, एवढे मोठे-मोठे पीसेस होते. मराठीचं संस्कृत. संस्कृतमध्ये. जेव्हा संस्कृत शिकवायला सुरुवात केलीत, तर ते तुम्ही घरी मुलांना शिकवायला सुरुवात केलीत का तुम्ही कुठल्या नाही, शाळेमध्ये आधी जाऊन? शाळेमध्ये. शाळेमध्ये. हां, नंतर मग घरी. मग कोणत्या शाळेत शिकवत होतात संस्कृत? शिवसमर्थ शिवसमर्थ. त्याच शाळेमध्ये होते ना अच्छा. मित्र. हायस्कूल झालं 77 साली आमचं. हां. तेव्हा मग संस्कृत आलं ना, बरोबर. मग तेव्हा शिकवलं. अच्छा. बाई तुम्ही आत्ता 99 वर्षाच्या आहात आणि ह्या वयात सुद्धा तुमच्या घरी अजूनही विद्यार्थी शिकायला येतात. आत्ता सुद्धा एक 10वीची विद्यार्थिनी तुमच्याकडे संस्कृत भाषा शिकायला येते. तर ह्या वयात सुद्धा आपण संस्कृत भाषा शिकवावी, हे असं तुम्हाला का वाटतं? आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्यांशी संबंध आलाय माझा हं, आणि अजून येतोय. हं. आजच्या तरुण पिढीची तर माझी नाळ कायमची जुळलेली आहे. आणि तेच मला ही ऊर्जा पुरवतात. बरोबर. त्यामुळे मी संस्कृत शिकवू शकते. पण मग आता तुमच्याकडे किती विद्यार्थिनी आहेत? आता सध्या एकच ना, मध्ये मला फोन येत होते, हां. पण मी आजारी होते. अच्छा. त्यामुळे मग आपण कशाला हो म्हणायचं ना, बरोबर. म्हणून मी नाही काही केलं. अच्छा. ती माझी मुलगी तर सारखी ओरडायची, "सोडून दे, सोडून दे." पण नंतर तीच म्हणाली, की "नाही, नाही बाबा, घे बाई तू शिकवण्या. मग तुझा ते चेहरा तुमचं तरी टॉनिक आहे कारण. तुझं तर हे बरं वाटतं, चेहरा तरी बघावासा वाटतो." बरोबर. कारण शिकवणं हे तुमचं टॉनिकच आहे आणि ते तुमच्या रक्तात भिनलेलं आहे हो. शिकवणं. मी सगळं फुकटच घेत होते. अच्छा. एक बघा, मी 8वी पासून एक तुकडी, 8वी हां, पासून 12वी पर्यंत हां. फुकट शिकवलं. अच्छा. पण अनुभव काय आला, कधी हं, दांड्या मारतात, कधी मग मला त्याच्यात मजा नाही वाटत काही. बरोबर, मग असं ठरवलं काहीतरी कमीत कमी पैसे घ्यायचे. बरोबर. मग आता सबंध वर्षाचे ₹3000 8वीचे घेते. अच्छा. काहीच नाही. काही खूप नाही, कमी आहे. 9वीचे 3600 अच्छा. आणि 10वीचे 4000. ओके. बस, मग तर काय. गरीब आणि काही पोरं असतील त्यांना फुकट शिकवायचं. अच्छा. मोलकरणीचे मुलं आहेत समजा, ते आले, त्यांना आवड आहे, काही बरोबर. करतायत असं. हां. पण आता मला काय अनुभव आला माहितीये का? हं, हं. या पालकांना काय वाटतं, हं. पोरं हे यंत्र आहेत का? किती क्लासेस लावाल तुम्ही? तर माझ्याकडे 8वीच्या गेल्या वर्षी 3-4 मुलं येत होती ना, हां, हां. 4 तास क्लासला जाऊन माझ्याकडे येत होते. अरे बापरे! बघ ना, मग आता मला सांग तू, कशी मजा वाटेल? आणि त्याच्या आधी त्यांची शाळा. हो. कसं काय होणार सांग ना? काहीच नाही त्याच्यामध्ये. बरोबर मग आणि मग अभ्यास मजा लक्षात नाही नाही वाटत आहे. राहणार. आणि मग आता त्यांना कसं ओरडायचं? हे घरचा अभ्यास नाही केला म्हणून. त्याने बरोबर. वेळ तरी कुठून आणणार ते? कुठून आणणार? अगदी खरं. पालकांना कळायला पाहिजे. तुम्ही केलं होतं का तुमच्या वयाला? हा पण थोडा विचार करायला पाहिजे. असं अगदी कसं करून खरं. चालेल मग? बरोबर आहे. आणि त्याच्यातच तबल्याचा क्लास. तबल्यात आणखी त्याच्यातच त्या वाद्याचा क्लास. अरे काय हे? इतर ॲक्टिव्हिटीज. मग हे गेल्या वर्षीची मजा. हं. एक विद्यार्थी म्हणजे माझ्याकडे येत होता ना, आणि ही आता येते ती मुलगी हां. 2. तर मला कळत नाही हा काय तिची वही घेऊन का लिहितोय हा? हं, हं, हं. थोडंसं आजी थोडं. म्हटलं, "अरे का? हं, तू शाळेत नाही गेला?" "हो हं, गेलो." हं. "मग?"
मला झोप येत होती म्हणून मागे झोपलो होतो मी. बापरे! शिक्षकांना कळत नाही आणि म्हणायचं काय, मला दुसऱ्या वर्गावर पाठवलं होतं वर्ग सांभाळायला. मग पाठवलं, मग त्यांनी त्यांचं करून नको घ्यायला? नक्कीच. लिहिलंय की नाही, काय नाही मग? पण मला वाटतं आता जसं तुम्ही म्हणालात, की तो मुलगा म्हणाला, की मला झोप आली म्हणून मी मागच्या बेंचवर जाऊन हो. झोपलो. तर हे मला वाटतं, की आत्ताच तुम्ही म्हणालात, की पालक खूप क्लास लावतात. तर एकतर मुलांची शाळा सकाळची असते, त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नसेल, रात्री उशिरा झोपतात, क्लासमधनं त्यांची सारखी ये-जा, त्याच्यामध्ये त्यांची शक्ती वाया जाते. मग कमी करा ना क्लासेस. मग स्पर्धेचे त्या युग आहे मुलांना ना. सांगायचं टीव्ही बघू नका आणि आपण टीव्ही बघत बसायचं. असं कसं चालेल? आधी केले मग सांगितले असं अगदी पाहिजे. खरं. बरोबर, बरोबर हे आहे. काय? मग नको ते शिकवणच नको असं वाटतं. मग मजा नाही वाटत ग अगदी त्याच्यामध्ये. खरं. मग त्या शिकवल्याचा काहीतरी उपयोग व्हायला हवा. काहीच नाही. ते त्या मी म्हटलं ना तुकडी मी नेली 12वी पर्यंत. हो, हो. त्याच्यात 2 नाती पण होत्या माझ्या अच्छा. पुतण्यांच्या मुली. हां. हां, हां. ओके. मला आता एक सांगा बाई, आता जसं संस्कृतच्या परीक्षा असतात, शाळेमधनं बऱ्याच परीक्षांना बसवलं जातं. तर तुम्ही जेव्हा संस्कृत शिकलात, तर तेव्हा सुद्धा अशा संस्कृतच्या परीक्षा असायच्या का? नाही तेव्हा नव्हत्या. तेव्हा नव्हत्या. म्हणजे मला ते आठवत तर काही नाही बाबा. हां, हां. पण मग तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना नेहमी असं सांगायचात का, की तुम्ही संस्कृतच्या परीक्षेला बसा, की ज्यानी तुम्हालाच फायदा होईल, तुमचं पाठांतर चांगलं होईल. मग तुम्ही पण बसवलेलं तुमच्या हो, विद्यार्थ्यांना? मी 50 वर्ष फुकट शिकवलंय. अच्छा. हो. संस्कृतच्या म्हणजे परीक्षांचं. 22 वर्ष नोकरी. हां, तेव्हा पण जादा क्लास घ्यायची हां. आणि मग 28 वर्ष मुद्दाम जात होते शाळेत. अच्छा. हो, 50 वर्ष मी ह्या सगळ्या परीक्षा घेतल्या. गणिताच्या परीक्षा, ह्या संस्कृतच्या सगळ्या. पण त्यांच्याकडनं पैसे कसले घ्यायचे? फी त्यांची जी असेल परीक्षेची ती. परीक्षेची. हां. शिकवण्याचे पैसे नाही घेतले मी. अच्छा, ओके. 50 वर्ष शिकवलं. वाह! हं. मला एक प्रश्न नेहमी पडतो, की आता जसं की हल्लीची पिढी तुम्ही बघाल, तर बरीच मुलं आहेत, ती मातृभाषा तर बोलत नाहीच. घरी पण मातृभाषेमध्ये बोलणं हे फार कमी झालंय. पालकच कुठे बोलतात? हो, आता नाहीच मी बोलत. माझं सांगते. माझी मुलगी मुलगी आहे, तिची मुलगी अमेरिकेत आहे हां, आणि मुलगा इंग्लंडला आहे. हां. ते घरी बोलतच नाही. त्या मुलांना मराठीच येत नाही. पण माझा आता जो मुलगा गेला, हं, हं. त्याची मुलगी अमेरिकेत आहेत. काय 4 वर्षाची मुलगी सुद्धा फार-फार मराठी बोलते. इंग्लिश तर बोलतेच, पण फार-फार मराठी बोलते. विनोद पण कळतात तिला. कारण तुम्ही घरी मराठीतनं ते बोललं बोलतात. पाहिजे. ते घरी मराठीतच बोलतात. हां. दोघंही. मोठी तर क्लासला पण जाते मराठीच्या. 100 अच्छा. पैकी 100 वाह! एकटीला. म्हणजे करतात. करतात. तुम्ही तुम्हाला नकोच असेल तर काय? बरोबर आहे. मग खरं आहे. तेच त्यांना तर आपल्या लोकात पण राहायला नको असतं. मग कसं काय होणार? तेच ह्याच्याचवरनं मला तो प्रश्न विचारायचा होता, की जसं की मराठी घरी बोलले जात नाही हल्ली, फार कमी बोलतात. तसंच मुलं हल्ली इंग्रजी माध्यमामध्ये शिकतात आणि हल्ली बऱ्याच शाळांमध्ये परकीय भाषा पण शिकवली जाते. जसं की जर्मन आहे, फ्रेंच आहे, स्पॅनिश आहे. तर ह्या सगळ्या भाषा आहेत, इंग्रजी माध्यमामध्ये मुलं शिकतात. तर हे सगळं बाहेर वातावरण असून सुद्धा आपण संस्कृत भाषेचं ज्ञानार्जन चालू ठेवावं, असं तुम्हाला का वाटतं? हा संस्कृत शब्द कसा झालाय? हां, पूर्वी हां. संस्कृत हा शब्दच नव्हता. अच्छा. पाणिनी वगैरे सगळ्यांच्या वेळेला, ऋषीमुनींच्या वेळेला. भाषा, ओके. फक्त भाषा म्हणजेच संस्कृत. अच्छा. संस्कृत म्हणजे काय? सम प्लस कृत. चांगल्या प्रकारे ठेवलेली. याचा अर्थ काय चांगलं काय? त्याच्यानंतर त्या पाली भाषा, मग मागधी बऱ्याचशा भाषा आल्या हो. आणि ही जरा मागे पडायला लागली. हं, हं, हं. त्याच्यामुळे त्याच्यातलं ते हे राहण्यासाठी त्यांनी हे केलं आणि त्याला संस्कृत नाव दिलं. सम प्लस कृत. अच्छा. चांगल्या प्रकारे ठेवलेली अच्छा. भाषा. पण आपण संस्कृत भाषेला देववाणी पण म्हणतो. हो, हो. देवांचीच भाषा आहे ती. गीर्वाण वाणी. अच्छा. हां, गीर्वाण म्हणजे देव ना. हं. हां. संस्कृत भाषा भारताचं काळीज आहे. बरोबर आहे. अगदी खरं. हां. संस्कृत ही जगातील एकच भाषा अशी आहे, की त्यातली अक्षरं हं, हं. उच्चारलीत, हं, हं. शब्द उच्चारला, तर त्या जो नाद तयार होतो, हं. शक्तिशाली मंत्र तयार होतो आणि बरोबर. त्याचं आपल्या भोवती हे होऊन आपलं कवच रक्षण तयार होतं. होतं. हं, म्हणजे कसला त्रास नाही होत आपल्याला. बरोबर. असं आहे ते. दुसरी कोणतीच भाषा अशी नाहीये. तिच्यामध्ये काय बाबा मंत्र उत्पन्न होऊ शकेल वगैरे काही नाहीये.
कारण आणि मंत्राचं त्या आपलं संरक्षण होतं. भूत, अगदी खरं. प्रेत, अमकं, तमकं सगळ्यापासून संरक्षण होतं. आणि भाषा शुद्धी सुद्धा होते. शुद्धी. संस्कृत भाषेच्या उच्चारातून सर्वांची वाणी शुद्ध होते. वाणी शुद्ध होते. बरोबर. उच्चार सगळे आपले शुद्ध होतात. पण संस्कृत म्हणजे सम प्लस कृत हं, हं. राहिली पाहिजे चांगली. बरोबर. म्हणून ते सम प्लस कृत कृत. संस्कृत अच्छा. असं आहे ते. देववाणीच म्हणायचं ना, हो, देवांचीच भाषा. देववाणीच. बरोबर. गीर्वाण वाणी, अगदी खरं. देवांची भाषा. बरोबर. आणि मी प्राथमिक विभागामध्ये असताना ना, काही कार्यक्रम असला किंवा ह्याचं असलं, हं, हं, की हं. जशी मुलं तयार करायची मी. एकाला संस्कृतचं भाषण द्यायचं, एकाला हां, हिंदी द्यायचं, एकाला मराठी द्यायचं. हां. अशी मुलं तयार करायची मी. किंवा संस्कृतमधनं एखादं हो. नाटक सुद्धा? तो मकरंद जोशी ऐकून माहितीये का? हो. मग तो म्हणाला, "बाई माझ्याकडनंच असे हे देऊन तयार करायचो ना, त्याचा मला फायदा झाला चिकार." अच्छा. हां. संस्कृतमधनं सगळं. संस्कृत. हां. बरोबर. मला वाटतं र उच्चार करताना कधी-कधी बऱ्याच जणांना त्रास होतो. म्हणजे र पटकन शुद्ध बोलला जात नाही. तर अक्षर बोलण्याकरता तुम्ही जर का संस्कृत सुभाषित पाठ केलीत किंवा रामरक्षेसारखं स्तोत्र जे आहे ते म्हटलंत, तर तुमचा र हा स्पष्ट येऊ शकतो. येऊ शकेल. बाई मला एक प्रश्न विचारायचा आहे अजून, की आता शाळेमध्ये संस्कृत भाषा शिकवणं हे अनिवार्य असावं असं तुम्हाला वाटतं का? आणि त्यांनी काय तेच आपण फायदा होऊ कारण सांगितलं शकेल? नाही. त्याच्यात मुलांना पण मजा वाटते याच्यामध्ये. पण बऱ्याच जणांना असं वाटतं, की संस्कृत खूप कठीण आहे, कठीण काय? पाठांतर त्याच्यामध्ये नाही, नाही. खूप त्यांना आहे. समजून दिलं पाहिजे. हं, हं. म्हणजे मग काय नाही हे. पण ते मुलांकरता म्हणजे आता जसं की 6वी पासनं 7वी पासनं जर का शाळेमध्ये चालू केलं किंवा काही-काही आता शाळेत आहे. 8वी पासनं हां. पण आहे. पण त्याचा मग मुलांवरती किती चांगला परिणाम होतो किंवा त्यांच्या वाढीवरती, त्यांच्या तर ते मानसिक वाढीवर? आवडीवरती आहे. जर हं, हं. आवडतच नसेल तर काय मग? मजाच नाही वाटणार त्याच्यात. पण मग त्याच्याकरता शिक्षकांनी मग कशी त्यांनी मेहनत सुद्धा घ्यायला हवी? खरं म्हणजे आता मी आमच्याकडे हायस्कूल सुरू व्हायच्या अगोदर हां, हां. मी काय करायची, मुलं माझी जाऊन आहेत बाहेर. हं. बरोबर. म्हणून काय करायची, वस्तू गोळा करून हं. शाळा सुटल्यानंतर एक अर्धा तास तरी धिस इज, दॅट इज हे करून ते मुलांना मजा उत्पन्न करून केली ते. म्हणजे बरोबर. माझ्या वर्गातला एखाद दुसराच मुलगा गेला, बाकी सगळी मुलं थांबली. अच्छा. आपण केलं तर तुम्ही आहे ना. आवड निर्माण करायला पाहिजे आवड निर्माण आपण करायला भाषेमध्ये. पाहिजे. मग पण मग ह्याच्याकरता शिक्षकांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं, की ती आता भाषा आपलीशी वस्तू व्हावी? दाखवून किंवा हे करून असं करायला पाहिजे. हं, हं. ते कुठे करतात? त्याचा सगळ्यांना त्यांना कंटाळा असतो. मग काय करणार आहे? आता माझा नातू 8 वर्षाचा आहे. हं, हं. तो 3रीत आता गेलाय. हां. तर त्याला ती शिक्षिका आता म्हणजे शिक्षकाबद्दल बोलू नये असं पण काही इलाज नसतो. सारखा फोन करून शिकवणीला पाठवा, शिकवणीला पाठवा. अरे मग वर्गात तुम्ही झोपा काढता? वर्गात नाही शिकवत? शिकवणी कोणाला पाहिजे? अगदीच सगळा वर्ग शिकवणीला? मला कळतच नाही. म्हणजे आपण पेपर पण फुटले जातात. हो. हे ती का दुसरी शाळा झाली आता. मग तर बंदा आणि फी किती घ्यायची? 2,000 महिन्याला. कसं म्हणजे तुम्ही लुटता म्हणजे याचा अर्थ. त्याची जर आई शिक्षिका म्हणजे नोकरी करत नाही, तर ती घेते घरी बरोबर. आणि त्याला मग 15 पैकी 13-12 असे मिळतात. मग त्याचं कौतुक नाही करायचं. कारण तो क्लासला जात नाही हो, ना, म्हणून. म्हणून. मग आता मुलं मस्ती करायला लागली, त्याला मारायला लागली तरी लक्ष देणार नाही, कारण तो क्लासला येत नाही. हे अच्छा. काय? मग असं ह्याला काय म्हणायचं? आत्ता मस्ती करण्याचं तुम्ही बोललात, त्यावरनं मला एक विचारायचं आहे, की हल्ली शाळेमध्ये असा नियम आहे, की तुम्ही विद्यार्थ्याला मारायचं नाही. तर हे तुम्हाला योग्य वाटतं का? कारण नाही आपण वाटत. जेव्हा शिकलो, नाही तेव्हा महाराज आता आपल्याला काही-काही शिक्षा ठिकाणी व्हायची. ह्याने बांधतात, हे करतात म्हणजे हं, हं, हं. अशा जीवावर बेतेल अशा नाही हे करायला. बरोबर. पट्टी द्यायला हरकत नाही खरे. पण हल्ली तेही चालत मग नाही. नाही आता बघ माझा हुशार विद्यार्थी 4थीचा आमचा शशी कोतवाल हं, डॉक्टर हं. आहे तो. हां. 7वीचा पण स्कॉलरशिपवाला आणि 4थीचा पण. अच्छा. तर त्यांनी त्याचं हे लिहिलंय ना, त्याच्यात त्यांनी लिहिलंय एस.व्ही. सरांचा मारलेली छडी हां. अजून लक्षात आहे. जास्त नाही. एखादी छडी मारायला पाहिजे. कारण आपण म्हणतोच ना, "छडी पालकच लागे सांगतात, छमछम." आमचं ऐकत तर तुम्ही मारा. हो. आता काय? पण पूर्वी कसं पालक म्हणायचे, की "नाही, नाही, ह्याने नाही अभ्यास केला, तुम्ही ओरडला, त्याला शिक्षा केली तरी चालेल." आता जर का पण आता कोणत्याही आहेत बोलायला लागलेत पालक, पण ते की फार तुम्ही कमी ओरडा आहे. म्हणजे काय होईल, आमचं ऐकत नाहीत. हे दुसरं काय नाही. आता तुम्ही बोलता-बोलता म्हणालात, की एस-व्ही सरांचा मार खाल्ला. तर एस-व्ही सर म्हणजे सवी कुलकर्णी सर का? अच्छा, त्यांचा सविकल मार खाल्लेला. होते ना आमच्या शाळेत. हां.
सल्लागार म्हणून तुम्ही होते सर. जसं अगं माझ्यासाठी सांगते ना, मी त्यांना काय म्हटलं, मी BA MA केलं पण मी संस्कृत नाही घेतलं. हं, हं, हं. तर मला शिकवायला त्याला काय झालं, कुठची भाषा शिकवायची तर व्याकरण चांगलं करायचं. बरोबर आहे. आणि माझ्यासाठी ते येऊन बसायचे लवकर. हां. आणि मी सासूरवाशीण, तर मग काम केल्याशिवाय मी कशी जाणार? मग मला लाज वाटायची मला. पण माझं सगळं संस्कृत 10वीचं त्यांनी तिथे मेहनत आणि ह्याच्यात करून घेतलं. शिकवा आतापर्यंत. आता म्हणजे शिकवायला मी नाही. पण मला असं पालक काय हे करतील का असं वाटत होतं. म्हणजे असं नाही पालक आहे. कुठचीही भाषा शिकवायची तर व्याकरण चांगलं पाहिजे. बरोबर. बस. तो त्याचा आत्मा आहे ना, व्याकरण हा प्रत्येक भाषेचा आत्मा आहे. व्याकरण नाही तर मग काही नाही असं. आता तुम्ही जसं म्हणालात, की छडी लक्षात राहिली, तर पूर्वी आपण म्हणायचोच ना, की "छडी लागे छमछम विद्या येई घमघम." म्हणजे तुम्हाला जर का शिक्षा नाही मिळाली, मार नाही मिळाला, तर तुम्हाला त्याचं महत्त्व कळत नाही शिक्षणाचं. आणि हल्ली असंच झालंय, की शिक्षण म्हणजे खेळखंडोबा झाल्यासारखं कधी-कधी वाटतं. नाही पण हे आताच्या काय मारतात? लहान मुलं पण बघत नाहीत असं कसं? मग तुम्ही चिडता पण त्या चिडून मारू नका असं कसं? तक्रार करा, पालकांना बोलवा, हे करा. पण हल्ली आता मारायला दुसरं, बंदीच आहे. माझा नातू आता 38 वर्षाचा आहे. हां. शाळेत असताना त्याची तक्रार आली, हं. की बोलतो हा, हां, आई गेली. तर म्हणे काय काय करत नाही, हा सारखा बोलतो. हां. तो म्हणतो का, या आमच्या मिस पण त्यांच्या मैत्रिणीशी बोलतात. आई मग ती पळाली मागच्या मागेच. काय करणार म्हणे आता? आता काय बोलायचं? मला म्हणाली सुनबाई मागच्या मागेच मी आले. हे काय करणार? आणि मुलांना काय बोलणारच ग ते. बरोबर आहे. मग काय. आणि आम्हाला कसं त्यावेळेला मग शिक्षक सांगायचे नीट बघा. मी अक्षर काढताना कसा वर जातो, कसा खाली येतो ते बघायचं नीट. हं, आता फळा लिहून ठेवतात, लिहा आणि इकडे गप्पा मारतात. बरोबर. आता काय करणार? आता तुम्ही अक्षराचा विषय काढला, तर आपण जेव्हा भेटलो होतो घरी, तेव्हा तुम्ही एक सांगितलं होतं, की पूर्वीचे शिक्षक नेहमी म्हणायचे, की "फळ्याकडे बघा, लक्ष द्या." तर त्याविषयी सांगा ना आम्हाला? फळ्याकडे त्यांचं म्हणणं काय, मी कसा वर जातोय, हं, हं. कसं खाली येतं ते बघितल्याशिवाय तुम्हाला अक्षर येणार नाही. हं, हं. आता कसा आहे? रेग हा, असा नाही इथून जी सुरुवात केली की वर गेलो का पुन्हा खाली आलो का पुन्हा वर आणि असा न थांबता झाला पाहिजे. हात न उचलता. मग कसा तर काढायचं ते सुद्धा आहे ना. मी त्यांना सांगते, काढतात का म काढतात काही कळत नाही तुमचं. तुम्ही आणा ना मराठी ते हे मिळतं तक्ता. हो, तो का त्यात काय कमीपणा आहे का? त्यांना कळेल अक्षर कसं काढायचं काय. तुम्हीच त्याला लक्ष दिलं तर काय करणार मग? बरोबर आहे. आता जसं की सगळा आनंदी आनंद आहे. खरंच आहे आनंदी आनंद. काय याला अर्थच नाही. मग आता त्यावेळेला मी 100 100 मार्क दिले. काय माझी चेष्टा केली असेल. हं, हं. त्यांची विद्यार्थिनीच ना मी. आधी कधीच्या काळची गोष्ट? विद्यार्थिनी आणि मग शाळेत लागले ना शिक्षिका म्हणून. हां, मग माझेच सर ना ते. बरोबर. मग मी म्हटलं, "सर तुम्ही पेपर बघा." हं, हं. "नाही. मुलाचे पाय जमिनीवर राहिले पाहिजेत म्हणून 2 मार्क काही कापायचे आणि ते आपले आहेत." मग आता कुठे कापतात? आता मराठीत सुद्धा 100 100 मार्क देतात. शुद्ध हो. लेखन आहे? कशातच काही पत्ता नाही. मी तेच विचारणार होते, की आता भाषा म्हटले, की शुद्धलेखन हे खूप महत्वाचं. आता मराठीमध्ये ऐकले 100 तर काय करणार आता? पण गप्प बसलेलं बरं. तर काय करणार मग? पण मग पेपर जेव्हा एखादा शिक्षक चेक करतो, तर त्यांनी शुद्ध लेखनाकडे किती लक्ष द्यायला हवं असं तुम्हाला वाटतं? चांगलंच दिलं पाहिजे म्हणजे भाषेमध्ये. भाषेमध्ये हां, हो. भाषांच्यामध्ये. पण मग संस्कृत म्हणा, मराठी आता म्हणा, हिंदी संस्कृतमध्ये तर म्हणा आहेत. तो आहेच. शब्दच कसा तुम्ही बरोबर देणार नाही तर? त्याचा अर्थ बदलतो. हां. एकाने माझ्याकडे सेंट जॉन मधला हां, अजय 20 आउट ऑफ 20 हां. पेपर दाखवते आत चुका. त्या कोणी काढायच्या? आपण कसं बोलणार? बरोबर. त्या मुलाजवळ त्याच्या शिक्षिकेबद्दल आपण कसं बोलणार सांग मला? शिक्षिका चुकीची असं नाही मग म्हणू आता शकत. दुसरं गंमत. हं. आत्मन शब्द आहे. हो. हा नकारांत आला एंडिंग इन न आला ना न तर आला. अन. बरोबर. हां. तर ती बाई काय म्हणते, गाईड कोणी वापरायचं? शिक्षकाने वापरायचं. त्यातल्या चुका त्यांना कळल्या पाहिजेत. तर ते आत्मस्य केलं षष्ठी चालेल? नाही. आत्मनः पाहिजे. नाही, नाही हेच बरोबर आहे. आता काय बोलायचं सांगा?
पण मुलांना टेबल जी असतात आपली, जसं आपलं की प्रथमा विभक्ती, हो, द्वितीया हो. विभक्ती, देवा देवो ते देवे भरायला प्रथमा, येतं ना त्यांना. बरोबर. पण ते पाठ करायचं असेल तर मुलांना खूप टेन्शन येतं. मग ते त्यांनी लक्षात वर्गात ठेवण्याकरता तुम्ही जरा काय सांगता? वर्गात सुद्धा करून घ्यायला पाहिजे. पण ते शिक्षकाने पाठांतराची सांगितलं ना, ट्रिक तर ते हां, त्यांच्या जरा मनात ठसतं बरोबर. आणि करतात ते मग असं. हं. पण मग तुम्ही कसं क्लासमध्ये करून घेता त्यांच्याकडनं? मग म्हणजे पाठच करून घ्यायचं. हां. बोलायला लावायचं हं. न बघता. हां. काय आता बाई तुझं चुकलं की नाही, तर परत तुला करायला पाहिजे. बरोबर. करतात मग. अच्छा. पण अजिबातच नाही केलं तर काय सगळं सांगणार? हो. मग सगळीकडचे क्लासेस, क्लासेस, क्लासेसनं वनवास आणलाय तो. खरंच नाही तर काय? पैशांची भर होते. अगदी खरं. बाई तुम्ही वयाच्या 75ला अ, जसे की दासबोधाची परीक्षा आहे किंवा तुकाराम गाथा, हे जे धार्मिक ग्रंथ आहेत ह्यांच्या परीक्षा दिल्यात. तर वयाच्या 75ला आल्यावरती ह्या धार्मिक ग्रंथांच्या परीक्षा द्याव्या असा विचार मनात कधी आला? आणि ब का आणि द्याव्या असं नाही वाटलं? आमच्या शाळेत पण देत होत्या शिक्षिका. हां, हां, "बाई तुम्ही पण द्या ना." हां. असं. बरं वाटलं म्हटलं करूया आणि आमचे ते ग्रंथ होतेच घरामध्ये. पण मग त्यांनी असा काही तुम्हाला फरक जाणवला का अभ्यास करत असताना? पण हे बरं वाटलं असं म्हणजे मानसिक फरक? तुलना करतो आपण. बरोबर. ज्ञानेश्वरांचं तर काय अफाटच काय, पण त्यांच्यापेक्षा तुकारामांचे अभंग लोकांच्या तोंडी जास्त आहेत कारण सोपे, सोपे आहेत, सोपे असायचं. कळायला हं. सोपे. बरोबर. बाई तुम्ही जवळ-जवळ वयाच्या तुमच्या 19व्या वर्षापासनं शिकवत आहात, अध्यापन या क्षेत्रात आहात. मग तेव्हाचं गुरु-शिष्यांचं नातं आणि आत्ताचं गुरु-शिष्यांचं नातं ह्यामध्ये जो खूप फरक झालाय, आहे. त्याबद्दल काय तुम्ही सांगाल? ते मला असं वाटतं शिक्षकाला सुद्धा मुलांच्याबद्दल प्रेम हवं, हं, आपलेपणा हवा. बरोबर. तो जर नसेल तर मग काय? पण काय आता तफावत माझ्याकडे तरी जाणवते? मी आता सगळ्यांना वाढदिवसाचे फोन करते. हो. तर एका विद्यार्थ्याला फोन केला, तो घरी भेटायला आला. हां. तर मुलगी होती माझी आणि तो आला म्हणाले, ताई तुम्हाला माहिती नाही आम्ही क्लासला पण घरी येत होतो. हं. पावसात भिजायचो. पण आजीने असं कधी नाही म्हटलं, "घे रे हात टॉवेल आणि डोकं पुस." स्वतः आमचं डोकं पुसायच्या. म्हणजे आईच व्हायचा हो, तुम्ही त्यांची. आईसारखं हे प्रेम पाहिजे असं काय. पण आत्ता जे आता की ते ती तुकडी म्हटलं ना मी तुला हो, 6 हो, वर्ष हो. मिळाली. हो. तर असं काय झालं, "जाऊ दे गं, शाळेत माझी आई आहे ती करेल." अच्छा. आणि दुसरं मजा सांगते, एक विद्यार्थी आहे तो मुलांना सोडतो. हं, त्याच्या हं. हे आहेत गाड्या वगैरे असे. हं, हं. तर त्याचं लग्न होतं. हं. तर ते बरेच भाऊ आहेत. तर त्या बाई काय म्हणाले आई त्याची, "बाई तुम्ही बसा आई म्हणून." म्हटलं, "अहो, नाही मग माझे 4-5 मुलांचं मी केलंय आणि तुम्ही शाळेत तुम्हाला आईच म्हणतात ना." मग ते भोजन असतं नाही का, हो. मग तिथे तुम्ही बसा. किती छान. भाग्यवान आहात तुम्ही. पण आत्ता जी तफावत आहे, की जसं की पूर्वी आपल्याला कसं आपल्या शिक्षकांबद्दल, गुरुजनांबद्दल एक भीती होती, आदरयुक्त भीती होती. आपण मस्ती करायचो नाही आणि हल्ली कसं शिक्षकांविषयी तेवढा आदर राहिलेला नाहीये. टिकल पण हां, पण करतात. मग हे तुम्हाला हा जो फरक आहे, त्याविषयी तुम्हाला काय सांगावसं वाटतं? आणि हा बदल का झाला असावा, असं तुम्हाला वाटतं? आपुलकी नाही. हं, शिक्षकांना सुद्धा विद्यार्थ्याबद्दल आपुलकी हवी. हं. तुम्ही जर प्रेम दिलत त्यांना तर कळ. बाई आता तुम्ही आम्हाला सांगताय, की तुम्ही 99 वर्षाच्या आहात म्हणून आम्ही विश्वास ठेवतोय. पण तुमच्या ह्या वयात सुद्धा जे तुम्ही अक्षरशः 9 वर्षाच्या मुलीला लाजवेल इतक्या तुम्ही ॲक्टिव्ह आहात. तर हे तुमचं निरोगी आरोग्याचं रहस्य काय? शिवम. अच्छा. हो. म्हणजे युरिन थेरपी. बरोबर. युरिन थेरपी त्याची. हां. 84 सालापासून घेत. अच्छा. ओके. 85 ला रिटायर झाले. हां. तर 84 पासून त्याच्या आधी घेत होते, पण सातत्य नव्हतं. हं, हं, हं. 84 सालापासून सतत म्हणजे. घेताय. हं. पण मग हे तुम्ही कुठे वाचलं होतं का हो, कोणी तुम्हाला पुस्तक आहे त्याचं. सांगितलं? पुस्तकातच सगळं आहे ते. अच्छा. कसं घ्यायचं आणि शंकर घ्यायचे ना शंकर. हो. आणि आपल्या इथे हे कोण गं ते 98 वयाला गेले? मोरारजी मोरारजीभाई देसाई. देसाई. मोरारजी देसाई. त्यावेळेला डोळ्यात पण टाकायचे. अच्छा. दमून आल्यानंतर हां. उन्हातून पण आता ऑपरेशन केल्यानंतर टाकायचं की नाही माहिती नाही. दोन्ही बरोबर. डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यामुळे डोळ्यात नाही हां. टाकत. मग ह्या वयात सुद्धा तुम्हाला एकही गोळी नाहीये. आहे. आता मुलगा गेला ना, हं, हं, हं. तर त्याच्यामुळे मला थोडंसं बीपी. अच्छा. हं. ओके. पण पण ती त्याने एकुलती काय एकच मला गोळी सांगते आहे. तुला, त्याने आधी गोळी दिली ती ना, हां.
ती काहीतरी खाल्ल्यावर घ्यायची होती हां. आणि आता दिले ती आधी खायची आधी घ्यायची आणि मग खायचं. मग ते काय वाढू नये म्हणून का काय ते माहित. अच्छा. आणि डॉक्टर म्हणजे मला डॉक्टरचा पैसा खर्च करायला लागत नाही. मुलीचा भाचा आहे. अच्छा. तो हा आहे काय म्हणायचं मेडिकल ऑफिसर. ओके. हां. त्यांच्याकडनं कमीत कमी तुम्हाला औषधं औषधं, मिळतात. कमीत हां. कमी. कमीत कमी औषधं. त्याने रक्त तपासला त्याने. मला कुठे जायला लागत नाही. हं. घरीच त्यांचं ते आहे. त्याची बायको हे करते ना. हो. तर मग ते घरी येऊन लघवी तपासणी ते सगळं. मस्त. वार्धक्याला वाटते लाज हं. कवितेचं नाव. हां. 96 वर्षे पुरी करतायत लीला काकी आज. वार्धक्याला त्यांच्या जवळी येण्याची वाटते लाज. क्या बात है! 19व्या वयापासून केले त्यांनी अध्यापन. हं, हं. 77 वर्षांच्या या व्रताचे अजून नाही उद्यापन. आहाहा! शतायुषी होण्याच्या सदिच्छा हं. काकी तुमच्यासाठी अपुऱ्या. हं. आरोग्यपूर्ण जीवन जगणाऱ्या तुम्हीच आदर्श खऱ्या. वाह! वंदन करतो तुम्हासी आज वाढदिवसानिमित्त. हं, हं. तुमचे जीवन म्हणजे समर्पित आणि उदात्त. वाह! सुंदर. हं. ही इतकी सुंदर कविता कोणी केली तुमच्यावर? माझा पुतण्या सुधाकर श्रोत्रे अच्छा. म्हणजे पुष्कर श्रोत्रेचा बाबा. ओह! अच्छा, अच्छा. आणि ही म्हणजे तेव्हा तुम्ही 96 वर्षाच्या हो होतात. तेव्हा त्यांनी तेव्हा ही केली. केलेली कविता आहे. आणि वाह! त्यावेळी तो घरी आला होता ते त्याने मला हातात पण दिले त्याने. अच्छा. वाह! आला वाह! म्हणजे काय म्हणून नाही काकी मी ठाण्यामध्ये येणार आहे. हां. आमचं एक मंडळ आहे. हां. त्याच्यात एकाचे 90 झाले. हां. तो समारंभ आहे. तर जेवण-बिवण सगळं झालं की तुमच्याकडे येऊ. अच्छा. मग त्यावेळेला माझ्या हातात दिलं आणि ते गंमत त्या दिवशी काय झाली, हां. गाड्या 2 उभ्या. हां. तर बिळातनं कसे उंदीर येतात, तसं बाई एक आला, दुसरा आला, भुरू, भुरू, भुरू 8-10 जण आले. त्याच्यात 3-4 बायका होत्या. हां. त्यांना म्हणाले, "तुमचे काकी कशा दिसतात? 96 वर्षाचे ते आम्हाला बघायचंय." ओह! म्हणून ते आले होते. वाह! बाई आता शारदीय नवरात्र चालू आहे, तर तुम्ही आपल्या महिलांना काय संदेश द्याल? ते सारे दिवस उत्सवाचे, आनंदाचे, पण कधी-कधी त्याचे उन्मादामध्ये रूपांतर तर होत नाही ना, हे बघायला पाहिजे. बरोबर. अशी भीती वाटते म्हणजे. हं, हं. खरं तर शारदीय नवरात्र म्हणजे देवीचा जागर, अगदी खरं. स्त्री शक्तीचा जागर. हं. या देवी सर्व रूपेषु शक्तिरूपेण संस्थिता, बुद्धिरूपेण संस्थिता. अशी आराधना करणाऱ्या देवीकडे मागणं मागायचं ते शक्तीचं. बरोबर. आपले आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य जोपासायचं, व्रत घ्यायचं. शारदीय नवरात्रानिमित्त महिलांना संदेश या सणानिमित्त देवी दुर्गाच्या नवरूपात प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात स्त्री शक्तीचा आदर करा. हं. आणि त्या गुणांना स्वतःमध्ये उतरवा. बरोबर. आणि या काळात सकारात्मकता, शक्ती आणि सुखी जीवनाची प्रार्थना करा. करा. आता शिक्षकी पेशामध्ये ज्या शिक्षिका आहेत किंवा ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचंय, करिअर करायचंय, शिक्षक व्हायचंय, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांनी काय पूर्वतयारी करून ह्या क्षेत्रामध्ये यायला हवं? हो, बरोबर आहे. पूर्वतयारी करून यायला पाहिजे. मुलांच्याबद्दल प्रेम पाहिजे. हं, हं. समजून देण्याची ही पाहिजे. हं. कारण सगळ्याच मुलांना पटकन कळतं असं नाही. अगदी खरं. मग ती जी मुलं बाजूला घेऊन त्यांना वेगळं समजावून द्यायला पाहिजे. हं, हं. आणि त्यावेळेला मग दुसऱ्या मुलांना तुम्ही काहीतरी हे द्या, लिखाणाचं काम वगैरे असं. म्हणजे बरोबर. त्यांचं पण काम होऊन जाईल असं. तर श्रोते हो, आज आपण ज्या दुर्गेशी संवाद साधला, त्या 99 वर्षाच्या लीला श्रोत्री मॅडम, ज्या संस्कृत भाषेच्या शिक्षिका आहेत आणि ह्या वयात सुद्धा तुम्ही बघितलत, की त्या किती स्पष्ट बोलतायत, उच्चार स्पष्ट आहेत, सगळं त्यांच्या लक्षात राहतं. नाहीतर आत्तासुद्धा ह्या वयात आपल्याला बऱ्याच गोष्टी विस्मृतीत जातात. आपल्या लक्षात खूप कमी राहतं. तर श्रोत्रीबाई, तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या अमृत संवाद या यूट्यूब चॅनलवरती आलात आणि इतक्या छान दिलखुलासपणे तुम्ही संवाद साधलात. सगळ्या श्रोत्यांना खूप छान मार्गदर्शन केलंत. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. तर श्रोते हो, आपण आता उद्या भेटणार आहोत एका नवीन दुर्गेला. पण तोपर्यंत आपली त्रिसूत्री विसरायची नाही. कुठली? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. कोणाला करायचं? तर अमृत संवाद या माझ्या यूट्यूब चॅनलला. तर उद्या भेटूया एका नवीन दुर्गेला. तोपर्यंत नमस्कार.